नमस्कार मंडळी, दीपा केळकर. दीप शब्दपूलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आरंभ अक्षरपुष्पाने करू. आजचं अक्षर ट. आजचं अक्षर ट. टणक अभेद्य कवचाचा बाणा हा मराठी. टणक अभेद्य कवचाचा बाणा हा मराठी. आज आपण लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. सर्वधर्म समभाव, अस्पृश्यता उच्चाटन, सामाजिक एकात्मता, स्त्री पुरुष समानता, गोर गरिबांविषयी कळवळा, हुंडा पद्धतीचे उच्चाटन, अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरांचा बिमोड, मूल दत्तक वारसा हक्क, प्रजेविषयी तळमळ अशा कितीतरी समाज सुधारकांचे कृतिशील कार्य करणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या छोट्याशा खेड्यात धनकर समाजातील माणकोजी व सुशीलाबाई शिंदे यांच्या पोटी झाला. त्यांचे वडील सर्वसामान्य परिस्थितीतील असून देखील ते विद्वान व दूरदर्शी गृहस्थ होते. 18व्या शतकामध्ये आजच्यासारखी शिक्षणाची साधने उपलब्ध नसतानाही त्यांनी अहिल्याला घरीच शिक्षण देण्याची व्यवस्था केली. अहिल्याबाईंचे जीवन घडवण्यात त्यांचा फार मोठा वाटा होता. अवघ्या 8 वर्षांची असतानाच होळकर घराण्याचे संस्थापक राजर्षी मल्हारराव होळकरांचा 12 वर्षाचा एकुलता एक शूरवीर खंडेराव यांच्याशी अहिल्याचा विवाह 20 मे 1733 रोजी पुण्यातील शनिवारवाडा येथे झाला. लग्नानंतर लगेच आपल्या चतुर, क्षमाशील व शांत स्वभावाने त्यांनी कुटुंबातील सर्वांची मने जिंकून घेतली. त्यांना मालेराव व मुक्ताबाई अशी 2 अपत्ये झाली. दूरदृष्टी ठेवून मल्हाररावांनी देखील पुरुष प्रधान संस्कृतीच्या काळातही सुनेला तत्कालीन दरबाराची मोडी लिपी, मराठी लिहिणे वाचणे, गणित इत्यादी गोष्टी शिकवल्या. तसेच घोड्यावर बसणे, दांडपट्टा फिरवणे, युद्धाचे व राजकारणाचे डावपेच आखणे, लढाया करणे, पत्रव्यवहार करणे, न्यायनिवाडा करणे इत्यादी प्रशिक्षण दिले. परिणामी अहिल्याची सामाजिक आणि राजकीय बुद्धी परिपक्व झाली. इसवी सन 1754 मध्ये कुंभेरीच्या लढाईत अहिल्याचा शूरवीर पती खंडेराव यांना वीरमरण आले. वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी वैधव्य आले असताना जुन्या रूढी परंपरेनुसार सती जाण्याचे नाकारून त्यांनी पुरोगामित्वाचा परिचय दिला. सती न जाणे म्हणजे आयुष्यभर लोकनिंदा व चारित्र्यावर शिंतोडे हे माहिती असूनही सती जाणे धिक्कारून अहिल्याबाईंनी जे मनोधैर्य दाखवले ते अद्वितीय आहे. आपण सती गेलो तर स्वर्ग मिळेल की नाही कोण जाणे, परंतु जगलो तर लाखो प्रजाजनांना सुख देता येईल असा विचार करून त्यांनी प्रजेच्या हितासाठी जगण्याचा निर्णय घेतला. धर्म, रूढी, परंपरा या पलीकडे कर्तव्य महत्वाचे मानून रयतेला कल्याणकारी राज्य दिले. सासरे मल्हारराव आणि मुलगा मालेराव यांच्या पाठोपाठ आलेल्या मृत्यूनेही न खचता अत्यंत धीराने आपली प्रजा सुखी, समाधानी आणि संपन्न बनवण्यासाठी स्वतःच्या दुःखाचा विचार न करता अहिल्याबाईंनी धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, बंधुता, समता व न्याय या तत्वाप्रमाणे राज्य केले. पेशवा रघुनाथराव याला होळकरांच्या राज्याचा दौलतीचा लोभ सुटला. त्याने पेशवाईत होळकरांचे राज्य विलीन करण्यासाठी 50,000ची फौज घेऊन इंदोरवर चढाई केली. हे वृत्त तेजस्विनी अहिल्याबाईंना कळताच खचून न जाता त्यांनी रघुनाथरावांना खलिता पाठवला. आपण माझे राज्य हिरावून घेण्याचे कपट रचून आलात, आमच्याकडील फितुरास गाठले, मला दुबळी समजलात की खुळी, दुःखात बुडलेल्यास अधिक बुडवावे हा तुमचा दुष्ट हेतू. आता आपली गाठ रणांगणात पडेल. माझ्या बरोबर युद्धात पारंगत असणाऱ्या स्त्रियांची फौज असेल.
मी हरले तर कीर्ती करून जाईन, पण आपण हरलात तर तोंड दाखवायला जागा उरणार नाही. म्हणून लढाई न केली तर बरे होईल. वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचे स्वागत न केले तर होळकरांच्या सुनेचे नाव लावणार नाही. हे पत्र वाचून पेशव्याने काय केले असेल हे वेगळे सांगायलाच नको. अहिल्याबाईंनी संपूर्ण भारतात कार्य केलेले आहे. अनेक तलाव, विहिरी, कुंड, घाट, रस्ते, पूल बांधले आहेत. उद्योगधंद्यांना व त्याच्या विकासाला प्राधान्य दिले. राज्यात पशुपक्षी यांना चरण्यासाठी त्यांनी कुराणे राखली. मल्हाररावांच्या मृत्यूनंतर इंदोरहून संस्थानाची राजधानी महेश्वर या ठिकाणी आणून कारागीर, मजूर, विणकर, कलावंत, साहित्यिक अशा गुणी लोकांच्या विकासासाठी अनेक सोयी उपलब्ध करून दिल्या. धर्मशाळा देखील बांधल्या. सर्व धर्म समभावाचा आदर्श दाखवीत मंदिरे, मशिदी, दर्गे, विहार बांधली. तर काही मंदिरांचा जीर्णोद्धार केला. पर्यटनाला प्रोत्साहन मिळाले. सर्वजण एकत्र येऊन एकात्मता निर्माण झाली. त्यांनी स्वतःच्या मुलीचा आंतरजातीय विवाह लावून जातीभेदाला तडा दिला. रूढी परंपरांचा आंधळेपणाने कधीच स्वीकार केला नाही. अहिल्याबाईंनी एकच धर्म पाळला, मानवता धर्म. राज्याच्या कोशाचा वापरही लोककल्याणासाठी केला. अशी अनेक विधायक कामे संपूर्ण भारतात केल्यामुळे त्या खऱ्या अर्थाने लोकमाता व राष्ट्रमाता झाल्या. आदर्श राज्यव्यवस्था कशी असावी याचं उत्तम उदाहरण त्यांनी समाजापुढे ठेवलं. मुत्सद्दी अहिल्या म्हणजे तळपती शमशेर आणि लखलखती वीज होत्या. ज्या मनगटात बळ, बुद्धी, चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या व ज्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला जातो अशा लोकमाता अहिल्याबाई होळकर यांना त्रिवार वंदन. धन्यवाद. आजची धाडसी कणखर राजमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकर ही दीपशब्दभूल कशी वाटली ते अवश्य कळवा. आपल्या लाईक, सबस्क्राईब, कमेंट, शेअरमधून धन्यवाद.